आज मी तुम्हाला चटकदार कैरीची आमटी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा 1 वाटी तुरीची डाळ मी भिजत घातली होती, अर्धा तास चांगली भिजवून घेतलेली आहे। तुम्ही ही शिजवून सुद्धा घेऊ शकता। त्यासाठी कैरी घेतली बघा, अर्धी कैरी घेतलेली, असे मोठे मोठे काप केलेले आहेत बघा, त्याची पूर्ण वरची साल काढायची। आज आपण कुकर मध्ये बनवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम होऊन देऊया। अर्धा चमचा मोहरी चांगली भाजून देऊया। मोहरी चांगली भाजली गेलेली आहे। अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता जरा जास्त टाकायचा आणि हलवून घेऊया। 2 चिमूट हिंग पावडर आणि 10 ते 12 पाकळ्या बघा लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता ह्या पहिल्या जरा थोडंसं आपण भाजून घेऊया लसूण। तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं मी खिसून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मोठ्या आकाराचा कांदा बघा असा उभा कापलेला आहे, तुम्ही बारीक जरी कापला तरी पण चालेल। आता कांदा चांगला भाजून घेऊया। या सुकलेल्या लाल मिरच्या आहेत, त्या बारीक आकाराच्या 3 आहेत, त्या मोठ्या आकाराच्या असल्या तर 2 टाकल्या तरी चालतील। 1 मिरची आहे बघा, त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले, तुम्ही कुटून घेतले तरी चालेल। लसूण बरं आल्यावर कुटून घ्या तरी पण चालू शकता। तर हे पण आपण हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मिक्स करून घेऊया आणि 1 मोठ्या आकाराचं बघा टमाटर असं उभं कापून घेतलेलं आहे। तर हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजायचं, म्हणजे ह्याच्याबरोबर अजून कांदा पण आपला भाजला जाईल आणि बाकीचा मसाला पण भाजला जाईल। मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा। गॅस बारीक करायचा। आता ह्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमच्याला बी कमी बघा धने पावडर टाकलेले आहे, त्याला मी असे मोठे मोठे असं कुटून घेतलेलं आहे, बारीक अशी पावडर अशी नाही येते। 1 चमचा बघा मिरची पावडर, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, कारण आपण लाल सुकलेल्या मिरच्या टाकल्यात। 1 हिरवी मिरची तिखटवाली टाकलेली आहे तर त्याच्याप्रमाणे टाका। अर्धा चमचा गरम मसाला पावडर। आता ह्याच्यामध्ये ही डाळ टाकून द्यायची, जी डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भिजत घालताना पण धुवून घ्यायची आणि भिजवून पाणी पूर्ण धुवून स्वच्छ टाकून द्यायचं घाण। आणि ही आपल्याला अशी डाळ पाहिजे बघा। आता ही पहिली मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये बघा आंब्याच्या फोडी टाकायच्या। ह्या अर्धी कैरी आहे बघा आणि ही आंबटवाली आहे, कच्ची कैरी। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार गूळ टाकायचा आणि आता तुम्हाला किती पाहिजे आमटी त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू। आता हे मी 1 ग्लास कोमट पाणी टाकलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये अजून 1 ग्लास टाकणार आहे। पहिले हे मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात आपण अजून 1 ग्लास पाणी टाकूया। हा पण पाणी कोमटच आहे। गॅस आपला बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवला नाही। आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया। झाकण लावलेलं आहे, बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि थंड झालेला आहे। पूर्ण हवा गेली की कुकर खोलून घ्यायचा बघा, मस्त असे झालेले। आता मी परत गॅस चालू करते। गॅस चालू केलेला आहे मी। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त असं ही बघा आमटी होते, तुम्ही खाऊन बघा। वरण भातावर ह्याच्यावर खायची, एकदम नंबर 1 नंबर होते बघा अशा पद्धतीमध्ये। डाळ जास्त शिजवायची नाही बघा, जर जर पाहिजे असेल तशी शिजलेली तरी चालते, कारण ही मी 2च शिट्ट्या केल्यात, कारण ही भिजत घातली होती ना डाळ। तुम्ही जर 3 शिट्ट्या केल्या का नाही तर एकदम गाळ होईल, पण ही डाळ बघा एकदम शिजलेली आहे बघा, एकदम गाळ शिजलेली आहे अशी अशा पद्धतीत। पण ही जर खायला म्हणलं ना तर 1 नंबर आहे।